नमस्कार, श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, आता 2 ते 3 दिवसावरती गौराई गणपती आलेले आहेत। गौराईला सर्वात प्रथम भाजी भाकरीचा नैवेद्य पहिल्याच दिवशी दाखवला जातो। तर आपण या व्लॉगमध्ये भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मी शेतातून अगदी हिरवीगार अशी छान कोवळी सुंदर अशी भाजी घेऊन आलेली आहे। आता ती निवडायची कशी ते तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात प्रथम आपण भाजीच्या शेंडेकडचा भाग खुडून घेणार आहोत। मुळं त्याची काढून टाकायची आहेत आणि शेंड्याकडचा भाग हा भाजीमध्ये घ्यायचा आहे। एकदम निबर भाग घ्यायचा नाही आणि पालाही घ्यायचा नाही। मीडियम भाजी घ्यायची आहे, जास्तही निबर नाही आणि जास्तही कोवळी नाही। थोडेसे दांडेही त्यामध्ये घ्यायचे आहेत। सर्व भाजी या पद्धतीने खुडून घ्यायची आहे। भाजी खुडायला वेळ लागतो, परंतु खायला एकदम टेस्टी लागते आणि पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व असतात, त्यामुळे पालेभाज्या अधूनमधून आपण खाल्ल्या पाहिजेत। हे पहा, आपली सर्व भाजी निवडून तयार झालेली आहे। मस्त अशी हिरवीगार भाजी आहे। आता ही भाजी आपण थोडी थोडी करून चिरून घेणार आहोत। भाजी बनवायला वेळ जास्त लागत नाही, परंतु निवडायला थोडासा वेळ लागतो, परंतु काय हरकत नाही। आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य बनवायचाच आहे आणि खायलाही ही भाजी आपल्याला होईल, त्यामुळे आपण ही भाजी बनवतोय। हे पहा, आपण या पद्धतीने भाजी चिरून घ्यायची आहे। सर्व भाजी चिरून घ्यायची आहे। हा भाजीचा चॉपर पॅड आहे, हा मी मेशोवरून मागवलेला आहे। एकदम छान क्वालिटीचा आहे। तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही मागवू शकता, मेशोवर उपलब्ध आहे। छान अशी सर्व भाजी आपण चिरून घेऊयात। हे पहा, आपली भाजी चिरून झालेली आहे। आता सर्वात प्रथम ही भाजी चाळणीमध्ये घालायची आणि छान अशी धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने धुवायची, म्हणजे त्यामधील माती निघून जाते आणि भाजी खायला चांगलीही लागते, मातकट लागत नाही। भाजी आपली धुवून निथळायला ठेवून द्यायची आहे। नंतर आपल्याकडे हरभरा किंवा मुगाची डाळ असेल तर ती भिजायला घालायची आहे। मी दोन्ही डाळी मिक्स घेते, मला दोन्ही डाळी आवडतात, त्यामुळे मी दोन्ही डाळी घेते। थोडी 2-2 चमचे डाळ घेतलेली आहे मी आणि ती अर्ध्या तासासाठी भिजवायला ठेवलेली आहे। डाळ साईडला ठेवून देऊ। आता वाटण तयार करून घेऊ। वाटण तयार करण्यासाठी मी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता छान अशी जाडसर वाटून घ्यायची आहे, जास्तही बारीक वाटायची नाही आहे। हे पहा, आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता गॅस पेटवून त्यावरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई थोडीशी गरम झाली की आपण गॅस मंद करणार आहोत, मीडियम करणार आहोत। आता कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं। वाटण छान तपकिरी लाल रंगावरती भाजून घ्यायचं। त्यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालायची, पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं आणि सुकीच डाळ त्यामध्ये घालायची आहे। आता 1 चमचा चवीनुसार मीठ घातलं आणि मिश्रण परतवून घेतलं। नंतर आपण चिरून घेतलेली निथळलेली भाजी यामध्ये घालायची आहे। सतत परतवत राहायचं आहे, म्हणजे आपलं वाटण आणि डाळ भाजीमध्ये मिक्स होईल। आता छान अशी आपण भाजी परतवून घेतलेली आहे। भाजी अर्धवट शिजलेली आहे। आता बारीक गॅसवरती भाजी सतत परतवत राहायचं आहे। आता थोडंसं 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवू आणि भाजीला वाफ काढून घेऊ।
आपली भाजी तयार झालेली आहे। माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।